आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक शहरात डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव पाहता महापालिकेच्या पेस्ट कंट्रोलच्या कामावर नगरसेवकांनी महासभेत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले आहे। एका कुटुंबातील तिघांना डेंग्यूची लागण झाली असून यामध्ये एका उच्च शिक्षित युवतीचा मृत्यू झाला आहे। तिची मोठी बहीण उपचार घेत असून आईच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत। अशा गंभीर परिस्थितीत पेस्ट कंट्रोलचे कर्मचारी प्रत्यक्ष काम करताना दिसत नसतील तर आरोग्य विभाग काय करतोय असा संतप्त सवाल नगरसेवकांनी उपस्थित केला। नगरसेवक समाधान देवरे यांनी सावरकरनगर परिसरात महिनाभरापासून धूर फवारणी झालेली नसल्याचा आरोप केला। वारंवार मागणी करूनही धूर फवारणी किंवा औषध फवारणी करणारे कर्मचारी दिसत नसल्याचे त्यांनी सांगितले। पेस्ट कंट्रोलचा ठेका याच महिन्यात संपणार असून नवीन ठेक्याबाबत निर्णय झाला नाही तर डेंग्यूचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली। पंचवटीतील डासांच्या समस्येवर नगरसेविका रोहिणी पिंगळे यांनीही प्रशासनाचे लक्ष वेधले। परिसरात मोठ्या प्रमाणात शेती असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे त्यांनी सांगितले। तर शिरसाट यांनी पेस्ट कंट्रोल आणि घंटागाडीच्या ठेकेदारांवर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली। किरण गामणे दराडे यांनीही या कामाबाबत चिंता व्यक्त केली। दरम्यान पेस्ट कंट्रोलच्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका आता GPS यंत्रणा राबवणार आहे। धूर फवारणी करणारी गाडी आणि कर्मचारी संबंधित ठिकाणी पोहोचले की नाही याची माहिती GPS द्वारे तपासली जाणार आहे। आरोग्य विभागासाठी चारही विभागांमार्फत सुमारे 300 कर्मचारी नेमण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे। याशिवाय संध्या कुलकर्णी यांनी वडाळा गावातील अनधिकृत गोठ्यांमधून मलमूत्र नाल्यात सोडले जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला। महासभेत ड्रेनेजचा माल आठवडाभरात उचलणे बंधनकारक करण्यासह विलंब करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई, गोदावरी स्वच्छतेसाठी स्वतंत्र DPR तसेच गोठेधारकांची विशेष बैठक घेण्याचे निर्णय घेण्यात आले। श्याम बडोदे यांनी विधी विभागाच्या बळकटीकरणाचा मुद्दा उपस्थित केला तर शाहू खैरे, रितीश उद्धव निमसे, अजय बोरस्ते, राहुल दिवे, सुधाकर बडगुजर, गौरव गोवर्धने, गुरमीत सिंग बग्गा आणि डॉक्टर हेमलता पाटील, नगरसेविका प्रियंका माने यांनीही विविध नागरी समस्यांवर प्रशासनाला जाब विचारला। एकूणच डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर पेस्ट कंट्रोलच्या कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असा इशारा नगरसेवकांनी महासभेत दिला आहे। तर तुमचं काय नावाने करून काय नाव? संजय विधी समिती सदस्य माननीय जुई प्रणव शिंदे, माननीय अंकिता महेंद्र शिंदे, माननीय विश्वास चिंतामण नगरे, माननीय आहेर राजेंद्र विनायक, माननीय भूषण सुरेश राणे, माननीय कविता अमोल नाईक, माननीय आशा रफिक तळवी, माननीय संजीवनी संजय भंडोरे आणि माननीय मुकेश दिलीप शाणे। सर्व सदस्यांनी व्यासपीठावर यावं।
सदस्य माननीय देवांग छाया दिलीप, माननीय बंधुरे सोनाली तुषार, माननीय मराठे सचिन रमेश, माननीय शरद द्रौपदा चिंतामण मोरे सर, माननीय शरद हरिभाऊ फडोळ, माननीय कैलासन्ना सुरेश मुदलियार, माननीय नयना नितेश जाधव, माननीय सीमा विशाल पवार, माननीय किरण वसंतराव राजवाडे. सर्व सदस्यांनी व्यासपीठावर यावे. काय शिक्षण काय आम्ही काय करणार आहे हे सगळे एका लाईनीत असतात. मला म्हणतो एकत्र येऊन घेऊन एकत्र काय काय त्याला का 5 समिती झाल्या 3 झाली आणि आज आहे 5 महिला बाल कल्याण आरोग्य वगैरे वगैरे. उन्हें 3 बज गए भाई, अभी तो कुछ दर्शन नहीं मिला यार. आज काही शांत सगळं जमला मग कुठे गेला तो पोरी बंद वाटतो. तुला सांगा लागेल जमले का हे येतं नाही. आता प्रश्नोत्तरांकडे वळणार आहोत आपण. आणून येते बरोबर आहे ना, सगळ्यांना बोलू देणार आहेत. आपण बसा. प्रश्नोत्तराचा पहिला असतो तो घेते प्रश्नोत्तर. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. प्रश्नोत्तरे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 44 प्रश्नोत्तरे. माननीय सौ संध्या अभिजित कुलकर्णी सदस्य यांनी विचारलेल्या प्रश्न संदर्भाची माहिती. आपल्याकडे जाव क्रमांक 147 दिनांक 7/8/2026 रोजीचे पत्र. उपरोक्त संदर्भ विषयान्वये आपण संदर्भ पत्र क्रमांक 1 अन्वये माहितीची मागणी केलेली आहे. त्यानुसार पशु संवर्धन विभागातील माहिती खुलासा याप्रमाणे सादर करण्यात येत आहे. विचार माननीय महापौर, माननीय आयुक्त, माननीय नगर सचिव, सर्व अधिकारी, सहकारी नगरसेवक,
पत्रकार बंधू, सगळ्यात पहिले मला असा प्रश्न विचारायचा आहे. मी जी प्रश्न विचारलेली होती ती मला अर्धा तास आधी माझ्या ऑफिसला याची उत्तरं मिळालेली आहेत. हे सगळ्या सदस्यांना देणे क्रमप्राप्त होत नाही. इथे त्याची झेरॉक्स काढून आले आहेत का? उत्तरं दिली आहेत का? हे 7 तारखेचं पत्र आहे. आजची 20 तारीख आहे. 15 दिवसाचा कालावधी होता प्रशासनाकडे. ऍक्च्युली 15 दिवसांमध्ये माझे 3 डिपार्टमेंटचं होतं. पहिलं ड्रेनेजचं होतं, दुसरं पशुवैद्यकीचं होतं आणि तिसरं माझं घनकचरा याच्याशी रिलेटेड होतं. त्यातला पहिला जे विषय आहे तो पहिला विषय आहे ड्रेनेजच्या संदर्भातला आहे. ताई, ड्रेनेजच्या संदर्भात मी विभागाला प्रश्न विचारलेले होते की भूमिगत गटार विभागाअंतर्गत वसाहतींमध्ये किती इंच व्यासाची पाईपलाईन टाकली जाते. त्यानंतर वर्षातून एकदा प्रत्येक वसाहतीमध्ये प्रत्येक चेंबर साफ केले जाते का. त्यानंतर मनपाकडे संपूर्ण शहरामध्ये 6 विभागांमध्ये रिसायकलचे किती मशीन उपलब्ध आहेत. एवढ्या मोठ्या शहराला प्रत्येक प्रभागाचे गटार साफ करण्याचे टेंडर काढले जाते का. प्रत्येक ठिकाणी गटारीच्या चेंबरची दुरुस्ती केली जाते का. शहरामध्ये ड्रेनेजचे बरेचसे चेंबर डांबरीकरणाच्या कामामुळे रोड खाली गेलेले आहेत. त्याची उंची वाढवली जाते का किंवा रोड लेवलला चेंबर घेतले जाते का. ड्रेनेज चेंबर दुरुस्तीसाठी मेंटेनन्स जो असतो मनपा बजेटमध्ये वेगळा निधी धरला जातो का. ठेकेदारांना प्रभागामध्ये ड्रेनेज साफ करण्याचे टेंडर दिले जाते. त्या टेंडरमध्ये किती माणसं स्वच्छतेसाठी अपेक्षित धरली जातात आणि त्याचे प्रमाण काय आहे. आणि शेवटचा प्रश्न होता, स्लम एरियामध्ये घरे अत्यंत जवळ असल्याने आठवड्यातून 2दा तरी ड्रेनेज कोणत्या तरी गल्लीमध्ये तुंबलेले असते. स्लम एरियामध्ये प्रत्येक परंतु संबंधित अधिकारी साधारण साहेबांनी उत्तर द्यायला अतिशय महत्वाचे विषय उत्तर देणं आणि ते द्यावं का आणि कधी जणांना विचार साधारण साहेबांना विचारा. अमोलने विचार सविस्तर एकदम सविस्तर 8-2 लागू द्या, 10-2 लागू द्या, तेवढं विचारायचं. संघटनेचा गव्हर्नमेंट प्रशासनाने 15 दिवसांनी जात आहे पण सविस्तर समाज सदस्यांनी जे प्रश्न स्वरूपात माहिती देणार त्यांच्याही त्याचे नागपूरमध्ये सदस्याची माहिती आज सकाळी देण्यात आली. कार्यक्रमाची माहिती सविस्तर ही केस 15 वर्ष म्हणजे काय काम विचारले प्रश्न तर एक 54 गुंठे जागा महापालिका दाखल करू शकत नाही. मला माहिती ना त्याला कोणाचा वळण असतं त्याची वीट बघते त्याला कोण मदत करतो आणि त्याचा वळण असतं तो सांगितल्यामुळे अधिकारी काम करत हे चुकीचं आहे ना. महापालिकेची जागा कमिटी झाली आणि तिथं आम्हाला म्हणजे अशा मुली ती छोटी पडते. आज तुम्ही बघितलं तर नाशिक आमच्या मागं फोटो आवाज येतोय जागाला विजेला ती जागा मिळणं गरजेचं आहे. सातारकर साहेब लय सोपा विषय एकदा आपल्या चव्हाण साहेब गेले आवडते बोलले साहेबांनी 1,000 कोटीचे 1 वर्षात भूसंपादनाचे प्रोजेक्ट तुम्ही प्रश्न मागताय. 1,000 कोटी रुपये तुम्ही देताय आणि आपली जागा कामे घेऊ शकत नाही. आणि एवढे 1992 पासून तुम्हाला सगळी माहिती पाहिजे. तुमच्या 8 दिवसात तुम्ही उत्तर द्यायलाच पाहिजे होतं. विचारलेले की आमच्या संबंधित अधिकारी त्यांना विचारलेले की 2022 पासून बांधकाम विभागाने नाशिक मनपा भागातील 31 प्रभागामध्ये गणितकरण असलेले डांबरीकरणाचे विषय यापर्यंत किती कामे केली आहेत. ती कामे केलेली दिलेल्या कार्य अधिकाऱ्याचं सविस्तर माहिती मिळावी. त्यांना सगळा उत्तर द्या प्रत्येक प्रश्नाचं. विचार केला तो कोणी सांगितलं जवळपास 300-350 एकर शेती शिल्लक आहे. पण त्या गावात
आले आणि एवढ्या मांडला. मी जे तुम्हाला सांगत होतो ते खूप महत्वाचं की साधारण ज्या आकडेवारीच आपण बघितली की आकडेवारी आपण एका चेक केली पाहिजे की जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय आपल्या किती केसेस आहेत आणि यातल्या किती केसेस सॉर्ट आउट झाल्या, किती केसेस प्रलंबित आहे, किती आपल्या बाजूने ज्यांचे निकाल लागले आणि किती आपल्या विरोधात झाले. विरोधात आलेले निकाल सुद्धा आपण बघा साधारण कोणाचे, विशेषतः लँडचे सगळे निकाल जे काही ठराविक लोकांचे ते आपल्या विरोधात आले. सर्वोच्च न्यायालय मी तुम्हाला माहिती देऊ सांगतो आणि म्हणून हे आकडेवारी मी जस्ट फक्त बघत होतो कारण एवढा वेळ द्यायला नाही कारण आम्हाला आता चांगला विषय तुमचा नाही. सर्वोच्च न्यायालयात जवळजवळ निम्म्याला निम्म्या आहे म्हणजे आपण एखादी केस जिंकलो ते थांबलोच आणि तीन प्रलंबित आणि सर्वोच्च न्यायालयाचे सगळे विषय महापौर महोदय हे या शहरातल्या अत्यंत मोक्याच्या जागांचे आज ज्या 750 बद्दल मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचं जे आरक्षण होतं त्याच्याबद्दल मला आढळलं की माझी पहिली टर्म होती आणि त्यावेळेस माननीय महापौर दशरथ पाटील होते. त्यावेळेस आम्ही मांडलेलं होतं की ही मध्यवर्ती प्रशासकीय इमारत म्हणजे नाशिकचं मिनी मंत्रालय गेली ती जागा मला आपल्याला विनंती अशी हे फक्त आकडे आहेत आणि आकडे सुद्धा अत्यंत बोलके आहेत. याच्यावर खूप वेळ मिळाला नाही कारण मी आता नगर सचिवांकडून ते मागून गेले परंतु आपण याची कॅटेगरी ठरवा. बघा जे निकाल आपल्याला द्यायचे त्यांचे आपण निकाल लावून टाकलेले आहेत. सर्वसामान्य माणसांच्या विरोधात अनेक निकाल विरोधात गेलेले आहेत पण जे लंडाणले ते बेजार निकाल हे त्यांच्या बाजूने लागलेले आहेत आणि म्हणून महापौर महोदय मला आपल्याला आणि या सभागृहाला विनंती करायची एकदा या शहरातल्या जागा गेल्या की पुन्हा मिळणार नाही आणि पुढची पिढी आपल्याला माफ करणार आणि म्हणून याचा आपल्याला ज्याला काय म्हणतो की याचे निकष ठरवा. नक्की कोण वकील आपल्या बाजूने मॅक्सिमम निकाल लावतात, त्यांची कन्सल्टिंग फी काय आहे, कुठल्या आपल्या विरोधात जात आहेत की ते काही दिवसापासून प्रलंबित आहेत. मान्य आयुक्तांची सुद्धा खुर्ची जमा करण्याचे आदेश येतात, विशेषतः लँडच्या केसमध्ये येतात, विशिष्ट लोकांच्या येतात आणि म्हणून मी यासाठी उभा राहिलो. मला आपल्याला विनंती आहे याचा अत्यंत डिटेल रिपोर्ट माननीय विधी विभागाने द्यावा यासाठी आपण त्यांना आदेशित करावं. पुनश्च एकदा तुझा अभिनंदन. जय महाराष्ट्र. आपण रेव्हेन्यू इन्कम जनरेट करू शकतो असा त्याच्यावरती सरकारने दिलेलं आहे. तुम्ही आता सुरुवातीतून करता की शहानिशा करून जागा आपल्या आहे फक्त तुमच्या जागा आपली महानगरपालिकेची सातत्याने आपल्याकडनं हे उत्तर अपेक्षित होते कारण की 8 दिवसापूर्वी आपण एक पत्र दिलेलं होतं आणि आपल्याकडनं अशा मोठ्या अधिकाऱ्यांकडून मला वाटतं आपण 8 दिवसात सर्व खालच्या विविध डिपार्टमेंटकडे माहिती गोळा करून आपल्या प्रतिनिधींना आपण दिली पाहिजे होती अशी आमची अपेक्षा होती. कारण एवढं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असेल लोकप्रतिनिधींनी केली होती तर यापुढे ड्रेनेज उचललं नाही गेलं आठवडाभरात जे काही मल काढलेलं आहे तर त्यांना दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागेल. त्याच पद्धतीने सगळ्यात मोठा विषय म्हणजे गावठाणाचा आहे की नाशिकची ओळख जी आहे ती गावठाणाने आहे आणि गावठाणाचा जर आपल्याला विकास करायचा असेल तर तिथे नक्कीच आपल्याला चांगली पावलं उचलावी लागतील. आपल्याला माहिती आहे की येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये गावठाणाचा कायापालट आता आपण करतो आहे, त्याच्यामध्ये रामकालपथ आणि अनेक असे प्रोजेक्ट्स आहेत पण ते होत असताना नागरिकांना देखील दिलासा देणं ही प्रामुख्याने महानगरपालिकेची भूमिका आहे आणि त्यासाठी गावठाणासाठी FSI साठी आणि हेरिटेज दर्जा मिळवण्यासाठी आम्ही शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याचं निर्देशित केलेलं आहे. त्याच पद्धतीने प्रभाग क्रमांक 27 मध्ये अंबडमध्ये ज्या शेतकऱ्यांनी जमिनी दिलेल्या आहेत, जागा दिल्या आणि नंतर ती जमीन सुपीक राहिली नाही, त्याच्यात पीक येत नाही म्हणून त्यांनी शेड बांधले, त्यांना टॅक्सेशनचा भुर्दंड पडला आहे. त्याकरता एक शिथिलता किंवा रेग्युलरायझेशन व्हावं त्याकरता शासनाकडे आम्ही मागणी करणार आहे व त्याचा देखील डेव्हलपमेंट प्लॅन हा कशा पद्धतीने तयार करता येईल यावरती शासनाकडे प्रस्ताव पाठवणार आहोत. त्याच पद्धतीने आपल्याला माहिती आहे की गेल्या कुंभकाळात
2002 असेल, 2014 असेल, यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी दिल्या आहेत आणि त्या जमिनींचा आपण परतावा केला नाहीये. तर ह्या संदर्भात आपण प्रशासनाला आदेशित केलंय की आपण वाटाघाटी पद्धतीने, नेगोशिएशन पद्धतीने ह्या शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला मिळवून द्यावा. कारण अनेक वर्षांपासून हे खरं तर शेतकरी जे आहेत ते वाट बघत आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला अजून मिळालेला नाहीये आणि म्हणून प्रशासनाने त्यांना वाटाघाटीमध्ये हे मिळवून द्यावं असं आदेशित केलेलं आहे. त्यानंतर आपण जे PPP तत्वावरती ई टॉयलेट्स करायचा एक DPR तातडीने सादर करायला लावलाय, लोकेशन्स फायनल करून. आणि आता येणाऱ्या कुंभमध्ये आणि शाळेत सुद्धा शौचालयांची जी कमतरता आहे ती भासते आहे आणि स्वच्छ शौचालय मिळणं ही सगळ्यांची गरज आहे आणि त्याकरता प्रामुख्याने तातडीने हे PPPचे आपण टॉयलेट्स प्रपोज करतो आहे आणि येत्या महासभेमध्ये त्याला आपण अप्रुव्हल देखील देणार आहोत. गोदावरी नदी ही स्वच्छ झाली पाहिजे, हे अनेकदा आपण उन्नत नाशिक अभियानांतर्गत बोललो आहोत आणि यासाठीचा जो DPR आहे तो अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने तयार करायचा आहे. कारण कुठे नदी स्थिर आहे तर कुठे पाणी वाहता तयार करून ही मशिनरी घेऊन आपण प्रशासनाला आदेशित केलेलं आहे की तेही आम्हाला सादर करावं. या महासभेमध्ये एक प्रामुख्याने जो सगळ्यांचा मुद्दा होता तो म्हणजे पाण्याचा होता आणि पाण्याच्या विषय हा प्रश्न संध्याताईंना विचारला आहे. अध्यक्ष महोदया, डॉक्टर सोनवणे साहेबांना माहिती आहे वडाळा भागामध्ये नाशिक शहरातील सर्व गोठे, हे जे मशीनचे गोठे असतील, हे सर्व 2097 ते 2000 दरम्यान नाशिक मधून हे गोठे वडाळा भागात हटवलेले होते. त्यामध्ये वडाळा रोडवरती बरेच गोठे होते. त्या तत्कालीन त्यावेळेच्या आयुक्त सन्माननीय विनीता सिंगल मॅडम या ठिकाणी त्यावेळेला आयुक्त होत्या. हाच प्रश्न त्यावेळेला मी विचारला होता. त्या गोठ्याचे जे मार्ग वगैरे असतात ते मेलेले असतात मॅडम. हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो. ते काय करतात, मेलेले असतात किंवा मारतात. त्याची जी चामडी असते, त्याचं जे वेस्टेज असतं, त्याच्यासाठी टोळक्याची टोळीच्या टोळीने हे श्वान त्या ठिकाणी असतात आणि इंदिरानगर वडाळा परिसरात वडाळा रोडवरती अजून गोठे आहेत. संध्याताईंना सांगितल्याप्रमाणे सर्वे नंबर 14, 15, 16 या ठिकाणचे जे गोठे आहेत, या गोठ्याचं सगळं मलमूत्र जे आहे ते त्या गोठ्यांनी त्या नाल्यात जातं. त्या नाल्यानी श्री रवी शंकर महाराजांनी खाली दिव्यांच्या प्रभागातून ते नासदी नदीकडे जातं. ह्या भागामध्ये मोकाट कुत्र्यांचा जो विषय आहे मॅडम, आता बापू बंगल्यावर चौकात एकाच कुत्र्यानं 25-26 लोकांना चावलेले. त्याचे माझे काही डिटेल्स आणि डॉक्टर सोनवणे सुद्धा तुम्ही पाठवलेलं आहे. आता पहिला या श्वानांच्या बाबतीत असा गोल होता की कुत्रे पकडायचे आणि कुठेतरी नेऊन सोडायचे, तेच कुत्र पुन्हा इकडे यायचं. आता काहीतरी नियमामध्ये बदल झाले माझ्या माहितीप्रमाणे. यातला जे कुत्र पकडले ते पुन्हा त्या ठिकाणी येता कामाने असं काही नवीन रूल आलेला आहे. या संदर्भामध्ये आमच्या भागामध्ये जिथे झोपडपट्टी परिसर आहे, या ठिकाणी म्हशीचे गोठे आहे, या ठिकाणी हे कुत्र्यावरती जी पकडून यायची कारवाई किंवा त्यांच्यावरती काय ते प्रक्रिया ऑपरेशन करायचं आहे, या संदर्भाकडे मॅडम आम्ही दृष्टीनं सांगतो आहे. कारण मुलांना सकाळी शाळेत जायला वाहन येत असतो, आमच्या सुद्धा गाड्यामध्ये कुत्रे लागतात. दुसरा विषय या मलविसर्जनाच्या संदर्भामध्ये सांगतो. नेहमीचे येतो पावसाळा, परंतु ह्यावेळी जूनचा जुलैचा एक खट्टी आलाय पाठवाड्यात जुलैचा. त्यामध्ये जी एनाकू ज्याला म्हणतो आपण, Madam, Constitution of India, according to Article 300 of Constitution of India, the property of any person can be acquired only in accordance with law. Whereas the enactment of the right to the fair compensation, transparency in land acquisition, rehabilitation, resettlement act 2013, it is been mandatory
to provide fair and market-based compensation to the affected landowners that will acquire private land required for public projects. ज्याच्या थेट दिलेलं आहे की जोपर्यंत लँड ॲक्विजिशनची प्रोसेस केल्यावर महानगरपालिकेचं नाव नाही झालं, हे लोक कोणत्याही प्रकारचे टेंडर्स काढून स्वतः त्यांच्यावर सगळं काढलेले आणि यांनी कामं करून झाल्यानंतर सुद्धा भूसंपादनाचे पैसे अजून कुठल्या शेतकऱ्यांना दिले. In addition, the Act provides for determining compensation by considering market value, multiplier 100% certain and other financial benefits. Therefore, it is imperative that parties be identified of compensation for many years getting and compensation not only at a holding but also as per the prevailing legal provisions. It is matter of great regret that while the Kerala citizens are benefiting from development of road for public use by municipal corporation, the powers involved in the act for the road have not received justice till date. It is equally important for the government and local government bodies to protect the constitution and legal rights of affected citizens along with the development laws. बाबूताई हे अधिकाऱ्यांनी उल्लंघन केलेलं आहे भारतीय संविधानाचं. आर्टिकल 300 चं अजिबात कुठल्याच प्रकारचं जे सिक्युरिटी होतं, जे प्रोटोकॉल आहे त्यांनी तो फॉलो नाही केलेलं आहे. यांच्यावरती मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की कारवाई करण्यात यावी, गरज पडली त्यांना सस्पेंड पण करण्यात यावं. कारण या लोकांना आता महानगरपालिकेचं फार मोठं लेवलवरती आर्थिक नुकसान होत आहे, पण ते वाटतं असं तसं आपल्याला लाखो करोड पडलेलं आहे. आणि याच्यानंतर मॅडम सगळ्यात मोठा फार्मर्सचा पर्स्पेक्टिव्ह आहे की फार्मर्समध्ये चर्चा आहे. तुम्ही पण काही कुठे मीटिंग घेत आलेल्या आहे, मीटिंगला तुम्ही फार प्रयत्न करतायचा होता, तुम्हाला माहित आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की बिल्डरांचे भूसंपादन करण्यासाठी यांच्याकडे पैसे आहे. जे रस्ते 5 आणि 10 वर्ष अजून बनणार नाही त्याचे रोज मोबदला भेटलेला आहे, पण ज्या शेतकऱ्यांचे रस्ते 24 वर्षापासून वापरण्यात येत आहे त्यांना कमर पैसे देण्याला महानगरपालिकेकडे पैसे नाही. हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि शेतकरी कुठल्याही प्रकारचं अंडरस्टँडिंग घेऊन सहकार्य करत नाही. आधी माझ्या बाबांनी खूप प्रयत्न करून सगळ्यांकडनं ते रस्ते करून घेतले. मी आता तो प्रयत्न करतो, पण आम्हाला तोंडातून सर्व शेतकऱ्यांकडे हेच उत्तर मिळतं की तुम्ही लोक महानगरपालिकेच्या बाजूने तुमच्याकडे बिल्डरांना देण्यासाठी पैसे आहे. जसं अजितदादा पण म्हणून स्पेसिफिक लोकांचं स्पेसिफिक रायडरचं भूसंपादन केलं जातं. जे आपले शेतकरी लोक आहेत, जे साधा वर्गीय लोक आहेत, ते मोठा चक्रा मारतात 2 वर्ष झाले, यांचं कार्यावर भूसंपादन नाही होते. हा सगळ्यात मोठा विषय आहे. इथल्या संबंधित जेवढे पण अधिकारी असतील आपण सगळ्यांना कारवाई केली पाहिजे आणि सस्पेंड पण झालं पाहिजे. संबंधित विभागाचे अधिकारी आहेत का? राऊतला उत्तर द्यायचं याचं. पूर्ण माहिती देणे. राऊत साहेब लँड ॲक्विजिशन कोणाकडे आहे? फायदे त्या ठिकाणी होता, ठराविक लोकांचे त्या ठिकाणी काबू होता आणि जे मूळ शेतकरी आहे ते मात्र त्यापासून वंचित राहतात. याचं जिवंत उदाहरण माझ्या वार्डातलं आहे. सभापतीमध्ये तुम्ही वेगळ्या प्रभागात येऊन गेल्या, नागसाठी नदीला लागून माझ्या देवस्थानाच्या जमिनी आहे, त्याला लागून काठे नावाचे शेतकरी आहे, झिंपरे नावाचे शेतकरी आहे, क्षीरसागर नावाचे शेतकरी आहे. मागच्या कुंभमेळ्यामध्ये आपण तो 30 मीटरचा रस्ता विकसित केला आणि त्याच्यामध्ये 50% रक्कम ही देवस्थानाला देणं गरजेची होती, डिड्याच्या संदर्भात माध्यमातून असेल, आणि 50% रक्कम ही शेतकऱ्यांच्या वाट्याला यायला हवी होती. परंतु ते सुद्धा विषय अजून सुद्धा पेंडिंग आहे. आणि मग एकीकडे आपण श्रीरस्त कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये आम्हाला नोटीस येत आहे की पार्किंग साठी तुमच्या जागा आम्हाला हव्या आहेत, कोर्टाकडे आपल्या तहसील कार्यालयाकडनं. हा जो भूसंपादनाचा विषय मागायची स्थायी समितीत तुम्हाला सभापती सांगत होतो की सर्वे नंबर 772 याचा निकाल 2022 ला झाला होता, ऐकलं महोदय. आणि 4 वर्ष झाले. 4 वर्षानंतर डॉक्युमेंट संबंधित राऊत साहेबांनी त्यानंतर ज्या टाके गावातल्या जमिनी आहेत त्या जमिनींना, ज्या काही जमिनी कुंभमेळ्यावर येत नाही त्या जमिनींना सुद्धा आता नोटीस येत आहे की पार्किंगला जागा दिली पाहिजे, ट्रेनसाठी जागा दिली पाहिजे. हरकत नाही, आम्ही जागाही केल्या त्या, परंतु त्याच्यामधला जो काही मोबदला आहे किंवा त्याचं भाडं आहे ते कोण देणार आहे? महापालिका देणार का कलेक्टर ऑफिस देणार?
याचा सुद्धा उपाय या ठिकाणी आयुक्त महोदयांनी करायला हवा की त्याची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. भूसंपादनाच्या बाबतीत आपण जागा घेऊ, त्या जागेचे शेतकऱ्यांचे पैसे मागच्या शिरस्तापासून पेंडिंग आहे, त्याची जबाबदारी कोण घ्यावं. जर कदाचित शेतकरी रस्त्यावर आले तर या होणाऱ्या शिरस्तामध्ये सुद्धा आपल्याला अडचण निर्माण होऊ शकते. सभापती महोदय, आज माझ्या भागापासून जो रस्ता जुना सायकल रस्ता त्याला म्हणतो शेडरोड जाणारा, तो सुद्धा भूसंपादन आपण करत नाही आणि तो इतका महत्वाचा रस्ता आहे की त्याच्यामध्ये आपण काहीही कारवाई करत नाही. आयुक्त मॅडमला सुद्धा माहिती आहे केला तर मी आयुक्त मॅडमला आणि पाणी नसल्यामुळं काय घटना घडली मी आता आयुक्त मॅडमला माहिती आहे आणि महापौरांना पण माहिती आहे, धारणकर साहेबांना सुद्धा माहिती आहे की गेल्या 6 महिन्यापासून मी पाण्याचा पाठपुरावा करते आहे. आपला गेल्या आता 6 महिने झाले, 7 महिने झाले तरी पाण्याची माणिनगरची जी जलकुंभ आहे ती अजूनही चालू झाली नाही महापूरताई, आणि ती टाकी कधी चालू करणार आहे. तिथल्या लोकांना अक्षरशः पाणी नाही प्यायला आणि दररोजचे सकाळी 5 वाजले की 5 वाजेपासून फोन चालू होता. आम्हाला त्या लोकांना नागरिकांना तिथल्या उत्तर द्यावं लागतात. तर पाण्याचं धारणकर साहेब, तुम्ही आमची माणिनगरची जलकुंभ कधी चालू करणार आहे त्याचं उत्तर द्या मला. सन्माननीय महापौर, सन्माननीय सभागृह, माणिनगरची जी टाकी मॅडम ती आपण चालू एकदा केली होती, परंतु तिला पुरेसं पाणी नसल्यामुळे ती आपण पुन्हा एकाच टाकीवरून आपण पाणी भरून करण्यात येत आहे आणि त्या टाकीला अतिरिक्त पाणी पुरवठा करण्याकरता 12 ते काम चालू आहे. ती कार्यान्वित झाल्यानंतर अतिरिक्त पाणी निर्मिती मार्गाला उपलब्ध होईल तर पश्चिम चालू होईल आणि त्याच्यानंतर अजून तुम्हाला 1 ते 1.5 महिन्याची कालावधी लागणार आहे. आता गेले 6 ते 7 महिने झाले आतापर्यंत, अजून किती वेळ, 1.5 महिना वेळ आपण वाट बघू. पण नागरिकांना आज प्यायचं पाणी सुद्धा अंडरग्राऊंडच्या टाकीला आपण बेसपर्यंत पाणी देतो आपला असं नेहमी महानगरपालिकेचा, पण खालच्या टाक्या सुद्धा भरल्या जात नाही पाण्याच्या व्यक्ती पाण्याची समस्या आहे. आणि आमच्या गेल्या 2 महिन्यापासून जे पिण्याच्या पाण्यामध्ये ड्रेनेजचं पाणी मिक्स आहे तर ते लोक अक्षरशः पाणी विकत घेत आहे. आता 2 महिने झाले महापूरताई, अजून किती दिवस त्यांनी त्यातल्या नागरिकांनी पाणी विकत घ्यायचंय आणि 8 दिवस झाले ते काम आता चालू करतो, 2-3 दिवसात 4-5 दिवसात चालू करतो. ती ड्रेनेजची लाईन जी आहे प्रमोद महानगर गार्डनच्या तिथं त्या लोकांना सगळ्यांना गढूळ पाणी येतं आणि ड्रेनेजचं पाणी त्या पिण्याच्या पाण्यामध्ये येतं. तर ते आयुक्त मॅडम, ते कामही अजून झालेलं नाहीये, तर ते काम सुद्धा लवकरात लवकर करण्यात यावे आणि आपलं ड्रेनेजचा जो विषय असेल, अनेक पावसाळ्यामध्ये जे आपण मेंटेनन्सचं काम असेल ते आपण ड्रेनेजची लाईन असेल, स्ट्रॉंग वॉटर असेल, ती आपण कुठल्याही प्रकारच्या ह्या वर्षी साफ केलेली नाही. त्यामुळं नागरिकांना पाणी येत आहे ते आपण मॅडम जलवाहिनीचं आपण बुकिंग केलं होतं. ज्या पाईपलाईन तिचं काम थांबवण्यात आलेलं आहे. मागे तिचं काम पाटबंद झालेलं थांबवलं, त्यामुळे आपल्याला कळवलं होतं आपण संबंधित खात्याच्या याच्याशी बोलते ते काम परत चालू झालं. आता परत ते काम थांबलं. मी 1 आठवडाभर पहिले तिथे गेलो आणि त्यांना विचारलं काम काय नसलं, त्यांचं उत्तर असं होतं आमचं जे बिल होतं ते आम्हाला मिळालं नाही, आमचे जे 28 होते ते परत गेले. मी पण त्यांना सांगा की तिला आज आता होणारच आहे, काम चालू केलं. आमच्या ग्रामात किती मोठी अडचण त्या पाण्याच्या याची येते की पाईपलाईन सारखी होती, कमी दाब आणि पाणी पुरवठा सगळ्या नागरिकांना होते, त्यासाठी वारंवार आम्हाला प्रॉब्लेमचा फेस करावा लागते. तर संबंधित आपण जे कॉन्ट्रॅक्टर साहेबांना सांगा की काम असं पण घेऊ नका, आपण 1 महिन्यात कंप्लीट करतो. आता 3 महिने होत आहे, अजून ते काम कंप्लीट करतो. 100 मीटर पद्धती लाईन टाकायचं काम राहिले का. दुसरं असं की जे आपल्या गावामध्ये जे गार्डन्स आहेत त्यांच्या मेंटेनन्स संदर्भात
6 महिन्यापासून कुठल्याच प्रकारचं मेंटेनन्स त्या गाड्यांचं केलेलं नाही, तर आपण एक समिती नेमून त्याची सखोल चौकशी करावी आणि निश्चित मुदत थांबवण्यात यावी. आपण स्वतः दौरा केला होता, आपण गाड्यांची परिस्थिती पाहिली होती काय होती. आणि जे स्मार्ट सिटीच्या अंदर आपण स्मार्ट सिटीवाल्यांना आम्ही प्रभागावरती बोलवलं होतं, त्यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं 1 महिन्यापूर्वीच ते जो स्मार्ट सिटीचा जो प्रिपरेशन प्लांट ते स्टार्ट करणार होते. अजूनही त्यांनी तो प्रिपरेशन प्लांट स्टार्ट केला नाही. त्यांनी आम्हाला सांगितलं की महापालिकेने आम्हाला काही नवीन लाईट्स आणि हे बसवण्यासाठी सांगितलंय, त्यामुळे आमचा प्लांट चालू होत नाही. आमची इकडचं पूर्ण प्लांट पूर्ण झालेली आहे. महापालिकेने आता आम्हाला सांगितलं त्या लाईट्स बसवण्यासाठी, म्हणून आम्ही प्लांट चालू नाही करू शकत. त्या सोमवारी तो असं करता करता आता महिना होत गेला, अजून तो प्लांट चालू नाही झाला. प्लांट चालू न झाल्यामुळे आम्हाला पाण्याचा प्रेशर येते. महापौर सदस्य बोलायला लागले, सगळे सभापतींना बोलू दिले नाही आज. परंतु मला महत्वाचा मुद्दा असा होता, सन्मान्य महापौर, सन्मान्य आयुक्त मॅडम, नगर सचिव अधिकाऱ्यांना मी विनंती करतो की काल माझ्या प्रभागामध्ये एका भट या नागरिकाच्या 2 मुली आहेत, त्याच्यातली एक मुलगी CA झालेली होती आणि तिला डेंग्यू झाला आणि ती वाढली. सभापती या नात्याने ते म्हणतील की तुम्ही साधा सभागृहात विषय सुद्धा घेतला नाही किंवा आमची मुलगी वाढली, CA करण्यासाठी त्या मुलीला त्या आई वडिलांनी काय कष्ट घेतले असतील. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये 5 ते 10 नागरिक डेंग्यूनी पेशंट आहेत. माझ्या प्रभाग 10 मध्ये 6 हॉस्पिटल आहे मोठे, तुम्ही चेक करा मॅडम. दूर फवारणीचा कॉन्ट्रॅक्टर काढून टाकला नाही तर भाऊंनी सांगितलं मान धरावर घ्या, परंतु पेस्ट कंट्रोल हे लवकरात लवकर माझ्या प्रभागात झालं पाहिजे. कारण त्या नागरिकाची त्या 2च मुली आहेत त्यांना, आणि ते दुसऱ्या मुलीला सह्याद्रीला ऍडमिट केलं, तिलाही डेंग्यू आहे. आई वडिलांचे आसू काय असतील मलाच माहिती, म्हणून मी विनंती केली की तुम्ही आदेशित करा. आणि सातपूर भागाला तो जो काही आत्ताच दादांना सांगून गेला माझ्या सहकारी, माझ्या मातोश्री इंदुबाई नागरे, की त्यांच्या घराजवळ जो नाला आहे ना, नैसर्गिक नाला, त्याच्यामध्ये ड्रेनेजचं पाणी सोडलंय. सगळ्यात जास्त मच्छर त्या ठिकाणी झाले, त्याच परिसरातल्या होतात. म्हणून विनंती करतो मॅडम की पेस्ट कंट्रोल मागच्या महासभेत आपण ठरवलं होतं, तर त्याच्यावरती काय वर्किंग झालं याचं एक्सप्लेनेशन. डेंग्यूच्या पेशंटच्या बाबतीमध्ये वाढ आणि पावसाळ्यामध्ये सामान्यपणे त्याच्यामध्ये वाढ होती, परंतु आतापासून 25 तारखेपासून 26 ऑगस्टपर्यंत ध्वनी माती घेतलेली आहे, ज्याच्यामध्ये 2 प्रमाणाचे कर्मचारी आशा सेविका यांचा घरोघरी जाऊन सर्वे चालू आहे. जर महिन्याभरामध्ये जरी धूर फवारणी झाली असेल ना, तर मग मला सांगा तुम्ही. ज्या ठिकाणी ही पेशंट CA मुलगी वाढली ना, 1 महिन्यापासून धूर फवारणी त्या SI ला बोलून तिथं धूर हे केलं, मी पेस्ट कंट्रोल करून घेतलं त्या कुटुंबाचं. आणि दोन्ही मुली आणि आईची पण आज टेस्ट देणार आहे त्या कुटुंबाची. आणि तुम्ही म्हणता की आम्ही डेंग्यूच्या घरी, तुम्ही उद्या सकाळी, माझी विनंती आहे तुम्हाला पर्सनली, माझ्या सातपूरला या, आपण जाऊ. किती डेंग्यूचे पेशंट आहेत तेवढ्या घरी आपण दोघांनी जाऊ आणि फवारणी केली का एवढंच करा फक्त, माझी एवढी विनंती करतो. नागरिकांच्या जीवाशी सोडवा का साहेब, पाणी कमी आलं ना नागरिक थोडं सहन करतील, परंतु जीवाशी आलं रुपयावर विनंती करतो तुम्हाला. काय करतोय एक्सटेन्शन कसं ते टेंडर कसं करायचं सगळी भूमिका जी आहे तुमची ते मांडा. 15 ऑक्टोबरपर्यंत आपण मॅडम तो फक्त शेड्यूल देतो बरं कामाला, की या दिवशी येणार आणि ते छोटे मशीन घेऊन येतो मोटरसायकलवर, थोडंसं काहीतरी धूर फवारणी करतो, त्याच्यात काही ते पॉइझन टाकायचं ते मी टाकत नाही आणि निघून जातो. ते केमिकल जे असतं ना ते काही टाकत नाही तो. कृपया याच्यावर खरंच झालं, आता खूप कठीण झालंय. देशपांडे वाड्याची टाकी आम्ही तयार केली, बांधली. त्याचं भूसंपादनापासूनचे सगळे विषय त्यावेळेला गाजले 8 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी. तर मी अध्यक्ष महोदय आपल्याला विनंती करणार आहे का धारणकर साहेबांना फक्त की तू टाकी केव्हा चालू करणार आणि आपण स्मार्ट सिटीच्या ताब्यातलं, स्मार्ट सिटीच्या ताब्यात
तर अजूनही ती तिचं वर्किंग किंवा तिचं एक्झिक्युशन स्मार्टली करते. तर ती आपल्याला केव्हा मिळणार आहे आणि केव्हा ती चालू होणार आहे, लाईट जी टाकायची तर ती राहिली तिला काही अडचणी भेटतील का नरेंद्र सर तर त्यांना तो प्रॉब्लेम सापडत नाही, कारण ती लाईन कुठे टाकायची कशी टाकायची. दीक्षित वाड्यामध्ये बांधण्यात आलेली जुन्या नाशिकचं पाणी प्रश्न त्याच्यामुळे केलेली गेली आणि ती जी रायझिंग मेन आहे ते 12 बंगल्यापासून त्याचं काम केलेली होती. 15 रोड आपण मुंबईत टाकली, त्यानंतर पुढे दूध बाजारापर्यंत आलेली आहे ती. दूध बाजारपासून वरती रस्ता नॅरो आहे आणि तिथे काही जुन्या कंटेनर वगैरे आहेत त्या, तर त्या वरती कशी घेऊन जायची ती 600 इंची लाईन, तो थोडा प्रश्न आहे. सोल्युशन म्हणजे ते स्मार्ट सिटीचं कंट्रोल जॉईंट व्हिजिट करणे की क्रॉस सेक्शन काढून, पण त्याच्यानंतर ते पुढे काही त्यांनी कारवाई नाही केली. त्याच्या संदर्भात नगरसेवकांना खरोखर माहिती देणं गरजेचं आहे. बरेचसे नगरसेवक नवीन सुद्धा आहे, जुने सुद्धा आहे, परंतु खऱ्या अर्थाने बाहेर कुठलं काम चालू आहे तेव्हा नागरिक हे आम्हाला विचारतात. त्या संदर्भात सुद्धा आपण सूचना द्यावी अशी मी विनंती करतो. आणि महाराजांनी वालनांच्या संदर्भात सांगितलं, मला वाटतं यांनी वालनांनी आपल्याला पण पत्र लिहिलेलं आहे. म्हणजे तितकी गंभीर गोष्ट आहे की त्यांना 26,000 पगार असताना जर कधी त्यांच्या हातात 15,000 रक्कम मिळते आणि 19,000 रुपये त्यांच्या खात्यात जमा करून 4,000 परत रिफंड घेतले जात आहे, ही कुठली पद्धत आहे? म्हणजे पाण्याचा जो वापर झाला म्हणजे 53 सदस्य बोलले, त्यातले 50% सदस्य पाण्याच्या विषयावर बोलले. कुठेतरी वालमॅन सुद्धा याच्यात जबाबदार आहे. जर आपण त्यांना योग्य तो मानधनच देत नाही, योग्य तो त्याचा पगारच जर त्यांना जात नाही त्या कॉन्ट्रॅक्टरांच्या मार्फत, तर कुठेतरी आपल्याला या गोष्टीमध्ये पण गंभीर लक्ष द्यावं लागेल. तर महाराजांनी सूचना केल्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये सुद्धा योग्य आदेश करावा अशी विनंती आपल्याला या ठिकाणी करतो. आणि खऱ्या अर्थाने आपला गणेशोत्सव 12 तारखेला 14 तारखेला अनंत चतुर्थी त्या दिवशी गणपती विराजमान होत आहे. पूर्ण नाशिक शहरामध्ये सर्वच मंडळांना कच आणि मुरूप लागणार आहे. तर आपण सर्व नाशिक शहरामध्ये सर्व मंडळांना बांधकाम विभागामार्फत जिथे गरजेचे आहे तिथे ताबडतोब त्यांना मुरूम आणि कचची व्यवस्था करून द्यावी अशी मी नाशिककरांच्या वतीने आपल्याला विनंती करतो. आणि बाळूजींनी आपल्याला सूचना केल्याप्रमाणे कॉम्प्युटराईज जर सगळं जर झालेलं आहे, आपली महानगरपालिका 70% काम कॉम्प्युटराईज जर करत आहे, तर आपण तो योग्य ते अनुभवी असे स्टाफ कॉम्प्युटराईजचे ते आपण भरावे अशी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. सभागृहाच्या वतीने आपल्याला विनंती करतो का ज्या काही मागण्या सदस्यांनी या ठिकाणी मांडलेल्या आहेत तर त्याच्या संदर्भात आपण सकारात्मक असा निर्णय या ठिकाणी द्यावा अशी विनंती करतो. आणि सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री.